भाजप किसान आघाडीच्या वतीने गोंदिया शहराला लागून असलेल्या कारंजा गावात 3 दिवसीय शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं असून बुजाई कातकरांना जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, सभापती संजय ठेंबरे, माजी खासदार सुनील मेंढे यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण करण्यात आलं। गोंदिया जिल्हा परिषदेचे सभापती संजय ठेंबरे यांच्या वतीने कारंजा गावात मागील 3 वर्षापासून भव्य शंकरपटाचं आयोजन करण्यात येत असून यावर्षी 200च्या वर बैलजोडी मालकांनी हजेरी लावली होती। तर 3 दिवस चाललेल्या शंकरपटाचा समारोप आज करण्यात आला असून कमीत कमी वेळेत धावून आलेल्या बैलजोडीच्या मालकांनी आजच्या अंतिम सामन्यात भाग घेतला असून यात गोरेगाव तालुक्याअंतर्गत येणारा मंडोदेवी गावातील चेप्या सोन्या या बैलजोडीने पहिला पारितोषिक पटकावले। तर गोंदिया तालुक्याअंतर्गत येणाऱ्या काठी गावातील लाल बिच्छू या बैलजोडीने दुसरा पारितोषिक पटकावला। तर गोरेगाव तालुक्याअंतर्गत येणाऱ्या चिलाटी गावातील बिच्छू विराट या बैलजोडीने तिसरा पारितोषिक पटकावला। पराभूत बैलजोडी मालकांना देखील आयोजकांच्या वतीने प्रोत्साहनपर रोख बक्षीस देण्यात आलं। तर कारंजा गावातील या भव्य शंकरपटात गोंदिया, भंडारा जिल्ह्यासह बाजूला लागून असलेल्या मध्य प्रदेश राज्याच्या बालाघाट जिल्ह्यातील बैलजोडी मालकांनी देखील आपली बैलजोडी या शंकरपटात घेऊन येत सहभाग नोंदवला होता। तर कारंजा गावात आयोजित भव्य शंकरपट पाहण्यासाठी नागरिकांसह महिलांनी देखील मोठी गर्दी केली असून जवळपास 3.5 लाख रुपयांचे रोख बक्षीस या शंकरपटात वाटण्यात आलं। भारतीय जनता पार्टी किसान आघाडीच्या वतीनं मागील 3-4 वर्षापासून आपण कारंजा सिद्धांत बाबा ग्राउंडमध्ये शंकरपट आयोजित करतो आणि त्यामध्ये कारंजाची जी पट समिती आहे आणि इथले जे प्रमुख लोक आहे, पुढारी लोक, ह्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असते। आणि मागे 3-4 वर्षापासून फक्त ते पूर्ण काम सांभाळण्याचं पटाला कोणी करत असेल तर ते कारंजाचे सरपंच महोदय, उपसरपंच महोदय, ग्रामपंचायतची बॉडी आणि जे पट समितीचे सामान्य अध्यक्ष आहे, उपाध्यक्ष आहे, ते पूर्ण बॉडी महेश सारेजी, ढेकवार साहेब, सर्व कारुभाऊ, हे सर्व मोठे मोठे लोक हे पूर्ण समाजाचं काम करतात। आणि यावेळी एवढा चांगला सुंदर पट होईल असं मला वाटत नव्हतं। जवळपास 200च्या वर इथं या वर्षी जोड्या आलेल्या आहेत आणि यामध्ये चेप्या सोन्या मांडोदेवी इथली क्रमांक 1 वर जोडी आली। नंबर 2 वर लाल बिच्छू काठी ही क्रमांक 2 वर आहे आणि बिच्छू विराट चिलाटी ही क्रमांक 3 वर आहे। आणि या शंकरपटामध्ये सर्व सन्माननीय आमचे पदाधिकारी, गावातील सर्व पदाधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, व्यवस्थापन समिती पदाधिकारी, गावातील माजी सरपंच महोदया आणि सर्व आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, या सर्वांनी जी अथक मेहनत घेतली त्यांचं मनापासून अंतःकरणाहून अभिनंदन करतो, आभार मानतो। आणि आमचे जिल्ह्याचे आघाडीचे महामंत्री अशोक भाऊ हरिंगखेडे साहेब यांनी एवढी मेहनत घेतात, यांना जरा जो शंकरपट आहे यांच्या रक्तामध्ये कणाकणामध्ये बसला आहे, म्हणून यांना हे पुढारी असतात नेहमी आणि यांच्या सूचनेवर आम्ही हा शंकरपट आयोजित करतोय। धन्यवाद। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।